टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। भारत देशातील पहिला एआयचा प्रयोग सोयाबीनवरती धाराशिव जिल्ह्यामध्ये उपळा या गावी करण्यात येतोय। आता आपल्याबरोबर जिल्हा कृषी अधीक्षक महादेव असलकर आहेत। मला सांगा, उपळा गावामध्ये हा प्रयोग करण्यात येतोय, नेमकं काय कशा पद्धतीने हा प्रयोग राबवण्यात येतोय? आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण खरीपाचं क्षेत्र 5,04,000 आहे आणि त्यापैकी सोयाबीनचं एकूण क्षेत्र 5,04,000 आहे। त्यापैकी सोयाबीनचं 4,78,000 म्हणजे जवळपास 85 ते 90% सोयाबीनचं क्षेत्र आहे। त्यामुळं आम्हाला असं वाटलं की जिल्ह्यामध्ये सोयाबीनवर पण एआयचा वापर करावा सोयाबीनमध्ये। आणि आता किती शेतकरी त्याच्यात पहिल्या सुरुवातीला किती शेतकऱ्याचा गट केलाय आणि त्याच्यामध्ये त्या शेतकऱ्यांना काय सूचना दिल्या जातात, कशा पद्धतीने गाईड कोण करते? त्यामध्ये एकूण 20 शेतकऱ्याची निवड केलेली आहे आणि यामध्ये शेतकरी आणि आम्ही सर्व अधिकारी महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये मेमध्ये दौरा केला, प्रशिक्षण घेतलं आणि त्यामधून 20 शेतकऱ्याची निवड केली। आणि ते शेतकऱ्याची निवड करता असताना जमिनीच्या प्रकारानुसार म्हणजे मध्यम जमीन असेल आणि भारी जमीन असेल त्यानुसार आम्ही निवड केलेली आहे। शेतकऱ्यांना कुठल्या सूचना दिल्या जातात एआयच्या माध्यमातून? त्याच्यामध्ये माती परीक्षण असेल, हवामानाचा अंदाज असेल किंवा आणखी काय त्याच्यामध्ये काय काय? पेरणीपूर्वी माती परीक्षण केलं, त्यानुसार खताचा वापर आम्ही करायला सांगितला। त्यानंतर पेरणी BBF द्वारे पेरणी केली आणि जे तंत्रज्ञान आहे 2 प्रकारचं, एक वेदर बेस आणि सेन्सर बेस। 10 शेतकरी वेदर बेस आणि 10 शेतकरी सेन्सर बेस। मग सेन्सर जी आपण जमिनीमध्ये लावलेला आहे, जमिनीतला ओलावा असेल, EC असेल, ते ओलावा कळल्यामुळं, टेम्परेचर कळल्यामुळं त्यांना 4-5 दिवस अगोदरच सूचना जाते की तुम्ही पाणी देणं आवश्यक आहे आणि इतकं पाणी देणं आवश्यक आहे। त्यानुसार ते सिंचन स्प्रिंकलर असेल 2 तास चालवायचं, 4 तास चालवायचं, जी सूचना असेल त्याप्रमाणे त्यांनी ते पाणी देत आहोत। म्हणजे दिवसामध्ये सुद्धा ते तुम्हाला सूचना देतं की कुठल्या टायमाला कुठली फवारणी वगैरे काय करायला पाहिजे? सेन्सर बेस जे आहे ते प्रत्येक तासाला ते जमिनीमधलं EC असेल, ओलावा असेल, pH असेल, हे सर्व आपलं देत असतं त्याच्यामध्ये। आणि जे वेदर बेस आहे तर त्यामुळे हवामान आधारामध्ये ह्युमिडिटी किती आहे, वाऱ्याचा झोत किती आहे, त्यानुसार मग आपल्याला ते पण प्रत्येक तासाला त्यांच्या मोबाईलवर ॲप्लिकेशनमध्ये जातं आणि मग त्यानुसार फवारणी कधी करावी, सकाळी करावी का सायंकाळी करावी त्या वाऱ्याच्या ह्याच्यामुळं, तर ते पण त्याच्यामध्ये आपल्याला कळून येतं। आणि जे कीड रोगाची पूर्वकल्पना आहे या माध्यमातून महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांचं जी फुले स्मार्ट PDM जे आहे त्यामार्फत त्यांना ते ॲडवायझर मिळते। त्याचबरोबर जवळ किनी कृषी महाविद्यालय जे आहे, कृषी महाविद्यालय आणि कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर यांचे पण शास्त्रज्ञ वेळोवेळी येतात आणि त्यांना मार्गदर्शन करतात आणि त्यामुळं वेळीच त्याची फवारणी असेल, पाणी देणं असेल होतं। त्यामुळं खूप उत्पादनामध्ये किंवा बाकीच्या पिकापेक्षा या पिकामध्ये थोडे पिकं भारदार आहेत। आता मोबाईलवरती मेसेज येतात ना शेतकऱ्यांना, आता ते सुरू झाले का सगळं? मोबाईलमध्ये जे सॉइल सेन्सर आहेत त्याच्यामार्फत सुरू झालेलं आहे आणि कीड रोगाच्या बाबतीमध्ये जे ॲप आहे तर त्याच्यामार्फत ते पाहणी केली जाते। आणि जे आता सर्व प्रकारचे जे ॲडवायझरी येणार आहे, एक 2 ते 3 दिवसामध्ये ते ॲडवायझरी आता सुरू होणार आहे। ते पण ॲक्च्युली शेतामध्ये कुठलं म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, कुठलं सिस्टीम त्या ठिकाणी बसवलं जातं का, नेमकं कशा पद्धतीनं त्याचं हे होतं? त्या जमिनीमध्ये सॉइल सेन्सर म्हणजे 30 सेंटीमीटर खोलीचं एक सेन्सर बसवलं जातं आणि त्याला वर स्क्रीन असतो आणि त्याच्याद्वारे त्यांना ते मेसेज मिळत राहतात। पण ते पावसात वगैरे त्याला काय, पावसात काय होत नसतं। त्याची लिंक जी आहे ना, महात्मा फुले कृषी विद्यापीठ जे तिथं त्यांची ऑपरेटर जे आहे तर तिथं जी वॉर रूम आहे तिथे त्यांना मेसेज जातो आणि तिथल्या स्तरावरून ते मेसेज येतात की ह्याच्यावर काय करायचं आहे। आता एकूण किती शेतकरी आणखी त्याच्यात ऍड करायचं काम सुरू आहे आणि किती होतील या सीझन मध्ये येणार? हा प्रायोगिक तत्वावर असल्यामुळे यावर्षी फक्त 20 शेतकऱ्यांचा हा प्रयोग आहे देशातला। म्हणजे हे सक्सेस झाला तर पुढे आपल्याला नाही, इतर पिकामध्ये सक्सेस झालेलाच आहे तो। सोयाबीन मध्ये एवढा पहिला प्रयोग आहे, याच्यानंतर पुढच्या वर्षी वाढवण्याचं शेतकरी वाढतील वाढतील आणि शेतकऱ्याला आर्थिक फायदा पण होतो ना याचा। म्हणजे पूर्व सूचना मिळाल्यामुळे उतार हे सगळं सिरियलनी होतं ना, सायकलिंग, खर्चात बचत होते, त्यांचा धोका कमी होतो, उत्पादन वाढतं, उत्पादन खर्च कमी होतो, त्यामुळे त्यांचं उत्पन्न पण वाढणार आहे।
त्यामुळं याच्यामधला जी आमचं जी काही अनालिसिस होणार आहे ते इतर शेतकऱ्याला शिफारस होऊन ते शेतकरी वापरतील. ओके, धन्यवाद. एकंदरीतच धाराशिवमध्ये उपळा गावामध्ये हा जो प्रोजेक्ट राबवला आहे एआयच्या माध्यमातून, त्या शेतकऱ्याला यावर्षी त्याचा किती फायदा होतो आणि त्यानुसार येणाऱ्या काही वर्षामध्ये जिल्ह्यातील अनेक शेतकरी त्यामध्ये ॲड करून त्यांना सुद्धा याचं मार्गदर्शन दिलं जाणार आहे. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये देशातला पहिला सोयाबीन उत्पादकता वृद्धीचा एआयचा वापर करून प्रकल्प आपण राबवतोय. या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 20 शेतकरी घेतलेत. त्यातले 10 शेतकरी जे आहेत ते वेदर स्टेशनवरती बेस्ड घेतलेत आणि 10 जे आहेत ते सॉईल सेन्सर लावून आणि एआयचा वापर करून. कालच उपळ्याला पाहणी झाली आमची आणि प्रत्येक शेतकऱ्याला आता ॲप दिलेला आहे. वेदर स्टेशनच्या माध्यमातून वेगवेगळे पॅरामीटर्स त्यांना उपलब्ध होतात आणि BBF पद्धतीने लागवड केलेली आहे. पाण्याचं नियोजन योग्य आहे आणि ड्रोनचा वापर करून साधारण 15 दिवसाला वगैरे पाहणी केली जाणार आहे, जेणेकरून कुठली काही रोगराई जर असली तर मग त्याच्या बाबतीत योग्य ती फवारणी वेळेत व्हावी, या अनुषंगाने नियोजन चाललं आहे. 20 ते 25% उत्पादकता वाढावी या अनुषंगाने जे काही प्लॅनिंग आहे ते आहे. आपल्याला सर्वांना कल्पना असेल की महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व चाललं आहे. हार्डवेअर आता उपलब्ध झालं आहे. जे सॉईलचे सेन्सर आहेत ते अजून चांगल्या पद्धतीचे लावण्याचंही ठरलं आहे. 8-10 दिवसामध्ये NPKचे लागतील. या सर्व 20 शेतकऱ्यांच्या शेतातली माती जी आहे त्याचं परीक्षण केलं गेलं आणि खताचं प्रमाण जे आहे ते त्या अनुषंगाने ठरलेलं आहे. आता पिकाची परिस्थिती व्यवस्थित वाटते. आपल्या सर्वांना कल्पना आहे की पाऊस थोडा कमी झाला आहे, अडचणी सुरू झाल्यात. आपण शेतकरी सुद्धा निवडताना वेगवेगळ्या प्रकारचे शेतकरी आहे ते निवडलेत. काहींचं उत्पादन चांगलं होतं, काहींचं उत्पादन थोडं कमी होतं, असे वेगवेगळे शेतकरी आहेत. म्हणजे आपल्याला हे एक्सपेरिमेंट करत असताना, हे सगळे प्रयोग करत असताना वेगवेगळी माहिती उपलब्ध होईल आणि यावर्षी जी माहिती आपल्याला मिळेल त्याच्या अनुषंगाने पुढच्या वर्षी आपल्याला व्यापक स्वरूपामध्ये सोयाबीन जे महत्त्वाचं पीक आपल्या जिल्ह्यासाठी आहे त्याला आपल्याला उत्पादन जे आहे ते वाढवण्यासाठी मदत मिळेल. वेदर स्टेशन आणि जे सेन्सर बसवलं याच्यातून तुम्हाला काय माहिती देण्यात आली आणि तुम्ही सोयाबीनच्या पिकाच्या ह्याच्यामध्ये काय बदल केले सगळ्या? नाव सांगून सुरू. माझं नाव आहे धनाजी अंकुश पडवळ, राहणार उपळा माकडाचे. तर आता कृषी विभागाच्या मार्फत हे आम्हाला देण्यात आलेलं आहे AI सिस्टीम. तर ह्याच्या आधारित आम्हाला जी जमिनीला पाहिजे की नको हे ते आम्हाला मोबाईलवरती सविस्तर माहिती होईल आणि नंतर पुन्हा जे त्याला गरजेचं आहे खतं औषधं हे त्याच्या आधारित देण्यात येईल. त्याच्यासाठी असं तर काही कळत नाही ना, जमिनीत काय आहे काय नाही, कशाची कमतरता आहे हे कशाचंच कळत नाही. मग ह्याच्या आधारे आता सगळंच समजून जाईल. ह्याचा आम्हाला चांगला फायदा होईल. आतापर्यंत काय काय त्यांनी तुम्हाला सांगितलं, तुम्ही काय बदल केले? आता सुरुवातीला तर आम्हाला ह्याच्या अगोदर माती आणि पाण्याचं परीक्षण करायला सांगितलं, तपासणी करायला सांगितलं. मग त्यांच्या जे रिपोर्ट आलेले आहेत त्यांनी जसे सांगितलेत की मायक्रोन्यूट्रियनची कमतरता आहे, ते खत पेरा, DAP पेरा, असं म्हणजे त्यांची जी शिफारस आहे त्या पद्धतीनं आम्ही दिलेला आहे. त्या पद्धतीनं सोयाबीनला त्याचा फायदा झाला, रिझल्ट तर आलेला आहे. उपळा या गावामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथमच सोयाबीनमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतकऱ्याच्या सोयाबीनच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्याचा एक प्रायोगिक प्रयोग इथं सुरू करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभाग व राहुरी कृषी विद्यापीठ तसेच मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त विद्यमानातून आपण उपळा गावामध्ये 20 शेतकऱ्यांकडं आर्टिफिशियल इंटेलिजन्स या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सोयाबीनमध्ये त्याचा वापर करत आहोत. त्याच्यामध्ये 10 शेतकरी जे आहेत ते सेन्सर बेस व 10 शेतकरी वेदर बेस याप्रमाणे आपण निवड केलेली आहे आणि या शेतकऱ्यांना जे काही गावामध्ये स्वयंचलित हवामान केंद्र तसेच त्यांच्या शेतावरती जे काही सेन्सर बसवण्यात आलेला आहे याचा सर्व डेटा जो आहे तो डेटा कलेक्ट करून तो राहुरी कृषी विद्यापीठामार्फत जे त्यांचं फुले स्मार्ट PDMA ॲप जे आहे त्या ॲपद्वारे प्रत्येक शेतकऱ्याला जोडून आपण त्या शेतकऱ्यांना त्या सोयाबीन पिकाची जी काय ॲडवायझरी आहे
ते इथं उपलब्ध करून देत आहोत, जेणेकरून शेतकऱ्यांना शेती करत असताना पाण्याचं नियोजन असेल, कीड रोगाचं व्यवस्थापन असेल, ते अचूक पद्धतीनं करता यावं याकरता ही जी काही AI सिस्टीम आहे ती खूप अतिशय उपयुक्त ठरणार आहे. यापूर्वी आपल्याकडं उपळा गावामध्ये द्राक्ष पिकामध्ये AIचा वापर करणारे काही शेतकरी आहेत, तसेच ऊस पिकामध्ये देखील महाराष्ट्रामध्ये AIचा वापर होत आहे. पण आपल्याकडं सोयाबीनचं 80% क्षेत्र असल्यामुळे आपल्या भागामध्ये जर सोयाबीनमध्ये जर याचा वापर झाला तर त्याचा निश्चितच जास्तीत जास्त शेतकऱ्यांना भविष्यामध्ये उपयोग होऊ शकतो व आपल्याला या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये त्या गावात शिवारामध्ये आवश्यक असलेल्या जी काही गोष्टी आहेत त्या AIच्या माध्यमातून आपल्याला शेतकऱ्यांना जाणीव जागृती निर्माण करता येईल व शेतकऱ्यांचा शेतीवर होणारा अनावश्यक खर्च कमी करून जास्तीत जास्त त्यांचं उत्पादन कसं वाढवता येईल याकरता ही यंत्रणा किंवा प्रणाली अतिशय भविष्यामध्ये उपयुक्त ठरणार आहे. आतापर्यंत आमच्याकडे वेदर स्टेशन जे ऍक्टिव्ह झालेलं आहे त्या वेदर स्टेशनचे जे काही डेली रिपोर्ट्स येतात दर तासाला त्याचे रिडिंग येतात. वेदर स्टेशनचे रिपोर्ट आणि सेन्सरचे जी काही रिडिंग आहेत त्याच्या माध्यमातून विद्यापीठाच्या जी काही शिफारशी आहेत फवारणी आणि पाणी देण्यासंदर्भात त्या आतापर्यंत शेतकऱ्याकडे आम्ही तर राबवलेल्या आहेत. आणि मधल्या आठवड्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये जो पाण्याचा ताण वगैरे होता त्या ताणाच्या पिरियडमध्ये ह्या डेटाचा अतिशय उपयुक्त फायदा करून घेतलेला आहे शेतकऱ्यांनी आणि त्यांच्या शेतावरती किती वेळ पाणी द्यायचं काय द्यायचं त्याचं अचूक त्यांना त्याच्यामधून काम करता आलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.